महाराष्ट्र शासनाकडून समाजाच्या विकासासाठी अनेक महामंडळ स्थापन केली। यामध्ये चर्मोद्योग महामंडळ हे देखील एक क्रियाशील महामंडळ म्हणून ओळखलं जातं। माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलप यांनी या मंडळाची स्थापना केली। या मंडळावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी हे मनमानी करत आहेत असं मत आंदोलक व्यक्त करत आहेत। हे महामंडळ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी 1995 साली स्वतंत्र चर्मोद्योग महामंडळ म्हणून स्थापन केले। या महामंडळामार्फत चर्मकार समाजातील गरीब चर्मकार समाजाच्या विकासाच्या विविध योजना या महामंडळामार्फत राबवल्या। या सर्वसामान्य चर्मकार समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन स्तरावरून आवाहन केलं जातं, मात्र त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचतच नाहीत, तर काही धनदांडगे यांना या योजना दिल्या जात असल्याचंही निदर्शनास आले आहे। विशेष म्हणजे ऊन-वारा पाऊस या सर्व गोष्टींचा त्रास सहन करून चर्मकार समाज आपली ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर उन्हामध्ये रस्त्यानं उडणारी धूळ हे सर्व सहन करून आपली उपजीविका भागवतो। रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाने होणारा आवाजाचा त्रास हा देखील या रस्त्यावर बसणाऱ्या समाजाला सहन करावा लागतो, मात्र यांचं गांभीर्य कोणालाही नाही। त्यामुळे सर्व समाज बांधव यांनी एकत्र समाजाच्या विकासाच्या आणि हिताची असलेले चर्मोद्योग महामंडळ वाचवण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। हे महामंडळ वाचवण्यासाठी आता बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव एकत्र येतात। महामंडळावर असलेले एमडी धम्मज्योती गजभिये या महामंडळामध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नानासाहेब घोडके यांनी केलाय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नानासाहेब घोडके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विजय असो। एमडी हटाओ, एमडी हटाओ, महामंडळ बचाओ, महामंडळ बचाओ। एमडी हटाओ, एमडी हटाओ, महामंडळ बचाओ, महामंडळ बचाओ। एमडी हटाओ, एमडी हटाओ, महामंडळ बचाओ, महामंडळ बचाओ। भ्रष्टाचारी एमडी हटाओ, महामंडळ बचाओ, महामंडळ बचाओ। भ्रष्टाचारी एमडी हटाओ, महामंडळ बचाओ, महामंडळ बचाओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शाहू राजांचा विजय असो। छत्रपती शाहू राजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी राजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी राजांचा विजय असो। उपोषणाला बसलेलो आहे, तरी पण शासनाचा एकही अधिकारी व कर्मचारी आम्हाला भेट द्यायला आला नाही। गेल्या 10 वर्षापासून ह्या महामंडळामध्ये बजेट दरवर्षी येतं आहे, ते बजेट जातं आहे कुठं नक्की हे आम्हाला आणि कळालं नाही। त्यासाठी आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके मुंबईला निवेदन दिलं, त्याच्या निवेदनाला एकही उत्तर व्यवस्थित दिलं नाही। त्यामुळं आज आम्ही उपोषणाला इथं बसलेलो आहे। प्रमुख मागणी एमडी हटाव, महामंडळ बचाव आणि महामंडळाचे जेवढे कर्ज आहेत थकीत सर्व माफ करण्यात यावी, ही मागणी घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत। इथून पुढे जर नाही झालं तर इथून पुढे आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे। उपोषण करण्याचं एक कारण आहे की महाराष्ट्रामध्ये माजी समाज कल्याण मंत्री नानासाहेब घोलप साहेब यांनी जे काय वेगळं चर्मकार विकास संत रोहिदास चर्म विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे, त्याचं कारण असं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चर्मकार समाज हा मोठ्या प्रमाणावर असून हा स्वाभिमानी आणि कष्टकरू समाज आहे। त्याच्यामुळं हा धंद्यातला समाज आहे। त्यांना हमेशा प्रत्येकाला कर्ज उपलब्ध व्हावा, धंद्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा, त्यासाठी त्यांनी हे वेगळं मंडळ काढलं आणि पूर्ण ह्याच्यावर देखभाल करण्यासाठी सरकारचे पूर्ण माणसं नेमलेले आहे। परंतु इथं कालांतराने आज जी आहे ती ह्या सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे सरकार आहे ते गेंड्याचं काम कापड पांघरण्याचं सरकार आहे, गेंड्याचं कापड सरकार घट्ट सरकार आहे। त्यांनी काय केलेलं आहे, त्याआधी महामंडळाला जी निधी आलेला आहे हजारो कोटी रुपये, तो अद्याप त्यांनी कुठंही एखादा रुपयाही खर्च केलेला नाही। हा निधी कुणकड वळवते आणि ह्याचा काय विल्हेवाट लावतात हे आम्हाला काय आणखीन कळलेलं नाही। तरी पण आमची अशी मागणी आहे की हा इथं जे काय समजा एमडी आहे, हा एमडी भ्रष्टाचारी, गेंड्याचं कातडं पांघरलेला भ्रष्टाचारी हा एमडी आहे। तो कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कर्जदाराला व्यवस्थित भाषा वापरत नाही, बोलत नाही। त्याला जर विचारायला गेलं तर तो काहीतरी उडवाउडीची भाषा वापरतो, माझं कोणाला काय करायचं ती करा अशा भाषा वापरतो तो। त्याच्यामुळं त्यांना वारंवार आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी बऱ्याचशा प्रकरणाबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली, मुंबईला जाऊन केली, परंतु त्यांनी त्याचा रिस्पॉन्स काही केलेला नाही। मग नाविलाज असतो आम्हाला हा मार्ग पत्करण्याची वेळ आलेली आहे। बीड जिल्हा या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे पूर्ण सहकारी मिळून जे काही उपोषणाला बसलेले आहेत, त्याचं एक कारण आहे की ह्या मंडळाला जी काही समजा एमडी आहे
तो पहिला हटला पाहिजे. तो जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत हे मंडळ व्यवस्थित चालत नाही. आणि आज जी काय समजा महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आणि जे पहिलं उपलब्ध झालेलं आहे त्याचं पूर्ण ते माफ झालं पाहिजे. 0% शून्यामध्ये येऊन टेकलं पाहिजे ते. आणि वारून याच्यानंतर प्रत्येक माणसांना आणखी फायली झाल्या पाहिजे. ज्यांच्या फायली तयार झाली त्यांनी स्वतः सहभाग झालेला आहे त्यांचा पण आणखी सुद्धा विचार केलेला नाही आणि त्यांचे पण आणखीन चेक दिलेले नाही. त्याच्यासाठी आमचं हे उपोषण आहे. 3रा दिवस आहे आज आमच्या उपोषणाला. आमच्या उपोषणस्थळी प्रशासकीय अधिकारी कोणीही अजून भेट दिलेली नाही आणि आम्हाला कुठलंही लेखी पत्र मिळालेलं नाही. तरी आमच्या मागण्या या लीडकॉमचा अध्यक्ष संचालक यांना हटवावा आणि महामंडळातील जो भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी करावी आणि ज्या समाजाने आमच्या चर्मकार समाजाने जे प्रकरणं दाखल केले त्याच्या त्रुटी आहेत त्याच्या त्रुटी ज्याच्या पूर्ण झाल्यात त्याचे कर्ज प्रकरणं तात्काळ मंजूर करून ज्या लोकांचे सहभाग रक्कम भरलेली आहे त्या लोकांचे चेक तात्काळ देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी विशेष म्हणजे आमच्या समाजाचे मागील जे थकबाकी कर्ज आहे ते पूर्णतः सरसकट माफ करण्यात यावा ही आमची मुख्य मागणी आहे. आणि या MDची पूर्ण चौकशी करून त्याला निलंबित किंवा हकालपट्टी करावी त्याची आणि आमच्या या पूर्ण मागण्याला न्याय द्यावा अशीच आमची मुख्यमंत्री यांना विनंती आहे.